नमस्कार, आपण पाहत आहात देववाणी आणि आता पाहूया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। नागभीड तालुक्यातील तळोदी वनपरिक्षेत्रातील सावरला गावाजवळील स्मशानभूमी परिसरात रविवारी सायंकाळी पट्टेदार वाघ दिसल्याची माहिती समोर आली आहे। खरीप हंगामातील शेतीची कामं सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थी याच मार्गाने ये-जा करतात, त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। वन विभागाने तातडीने गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी आता होत आहे। तसेच जंगलालगतच्या भागात विनाकारण जाऊ नये, रात्री एकट्याने प्रवास टाळावा आणि वाघ दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे। चंद्रपूर बस स्थानकावर चोरीची मोठी घटना उघडकीस आल्यानंतर प्रवासी महिलेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 4 महिलांच्या टोळीला रामनगर पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद करत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलाय। 1 ऑगस्ट रोजी नागपूरला जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या सुधा तुरकेले या महिलेला बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील सोन्याचे झुमके आणि मंगळसूत्र लंपास केले। चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत 2,17,000 रुपये इतकी होती। पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करत 2 संशयित महिलांना पडोली चौकात ताब्यात घेतले। चौकशीत आणखी 2 साथीदार नागपूरकडे ट्रॅव्हल्सने जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आनंदवन चौकात ट्रॅव्हल्स अडवून दोघींनाही पकडले। झडती दरम्यान चोरीला गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून 4ही महिलांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी परिसरात बार फोडून लाखो रुपयांची विदेशी दारू चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा अखेर ब्रह्मपुरी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। अड्याळ आणि खरकाडा येथील 2 बारचे शटर वाकवून आरोपींनी विदेशी दारू आणि इतर साहित्य असा जवळपास 3.5 लाख रुपयांहून अधिकचा माल लंपास केलाय। विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी बारमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न या टोळीने केला। मात्र ब्रह्मपुरी पोलिसांनी हे आव्हान स्वीकारत तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि कसून शोध मोहीम राबवत अवघ्या काही दिवसात 4 आरोपींना अटक केली। या कारवाईत चोरीला गेलेली विदेशी दारू, इतर साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो, बलेनो आणि एक्सप्रेसो अशी 3 वाहने जप्त करण्यात आली असून एकूण 11,04,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात मोठी कारवाई करत विदेशी बिअरची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुलींच्या वसतिगृह परिसरात हा सापळा रचण्यात आला आणि दुचाकी अडवून तिची झडती घेतली असता 4 स्ट्रॉंग प्रीमियर बिअरचे टीन आणि 12 प्रीमियम स्ट्रॉंग बिअरचे टीन जप्त करण्यात आले। यासोबतच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली हिरो फॅशन मोटारसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे। या कारवाईत एकूण 55,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित तरुणाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास चामोर्शी पोलीस करत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात गोवंश वाहतूक होताना पोलिसांना आढळले आणि स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी पाठलाग करून 35 गोवंशांची सुटका केली। पोलिसांच्या या कारवाईमुळे तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। गुप्त माहितीच्या आधारे पहाटे पडोली परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली। संशयित 10 चाकी ट्रकला थांबवण्याचा इशारा देण्यात आला, मात्र चालकाने पोलिसांचा इशारा धुडकावत भरधाव वेगाने ट्रक भद्रावतीच्या दिशेने पळवला। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जीव धोक्यात घालून ट्रकचा थरारक पाठलाग केला। अखेर जुना सुलठाणा परिसरात पोलिसांनी ट्रकला घेराव घालत ताब्यात घेतले। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये 31 गायी आणि 4 बैल असे एकूण 35 गोवंश अमानुष पद्धतीने कोंबून ठेवण्यात आल्याचे उघड झाले। पोलिसांनी तात्काळ सर्व गोवंशाची सुरक्षित सुटका करत चालक आणि क्लीनरला घटनास्थळीच अटक केली, तर आणखी 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। कारवाईत 1,22,35,000 रुपयांचा मुद्देमाल असून ज्यामध्ये ट्रक, गोवंश आणि मोबाईलचा समावेश आहे। देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, समाजसेवक आणि माजी राज्यपाल डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव अर्थात DY पाटील यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले। त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते। महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास देशातील सर्वात मोठ्या खासगी शैक्षणिक समूहांपैकी एक उभारण्यापर्यंत पोहोचला।
शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, विद्यापीठे आणि आरोग्य संस्थांचे विशाल जाळे उभारून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. शिक्षण आणि समाजकारणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 1991 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्याचा ठसा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशभर उमटला. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणणारे दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून त्यांची कायम आठवण राहील. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाने देशाने एक दूरदर्शी, शिक्षण महर्षी, समाजसेवक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले आहे. देववाणीकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर हे होतं आजचं देववाणीचं बातमीपत्र. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा देववाणी. नमस्कार.